नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो प्रिया आता पार्टी करून आलेली आहे आणि प्रियाला अश्विन विचारत आहे, प्रिया मग कशी झाली पार्टी? तर यावरती प्रिया म्हणते, हो खूप छान झाली, सानिकाच्या घरी खूप छान पार्टी केली. तर यावरती अश्विन बोलतो, सानिकाच्या घरी? काल तर तू बोलली होती की श्रुतीचा बड्डे आहे म्हणून. मग यावरती प्रिया आणि सरळ करते बोलते, नाही रे, बड्डे श्रुतीचाच होता, आपण काय करायचं, तिचं घर खूप छोटं आहे ना, म्हणून मग सानिकाच्या घरी सगळी ॲडजस्टमेंट केली होती. त्यानंतर ती बोलते, प्राजक्ता आली होती, सई आली होती. हे सगळी नावं ऐकल्यानंतर इकडे सायली विचार करत असते, काल सांगितलेल्या मुलींची नावं आणि आज सांगितलेल्या मुलींच्या नावामध्ये तर फरक आहे. काही तर नक्कीच गोंधळ आहे, प्रिया नक्कीच काहीतरी करत आहे आणि अश्विन भाऊजींशी खोटं बोलून कुठं तर बाहेर नक्कीच जात आहे असं सायलीला वाटत आहे. त्यानंतर इकडे अश्विन विचारत असतो, मग काय काय एन्जॉय केला? मग ती सांगते, आम्ही खूप छान एन्जॉय केला, आम्ही मूव्ही बघायला गेलो, आईस्क्रीम खाल्लं, हे ते सांगते. त्यानंतर मग अश्विन म्हणतं, हो का, बरं छान, याचा अर्थ तर मग काय कंटाळा असशील तू? तर ही म्हणते, हो, रात्रभर आम्ही झोपलोच नाही, खूप कंटाळा आले, आता झोपही आली आहे. तर अश्विन बोलतो, अरे वा छान आहे, मग आता एक काम कर, अंघोळ कर, फ्रेश होऊन झोप काढ, असं अश्विन सांगत असतो. आणि ती मात्र तर अश्विनला एवढा चांगला नवरा असताना सुद्धा त्याला एवढं गुंडाळत असते, सगळं खोटं बोलत असते. तेवढ्यातच इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, चल सायली आता आपण निघूया. मम्माला सांगतो, मम्मा आम्ही दोघं निघतो. इकडे आता अश्विन तिच्याशी बोलतोय, पण हिचं लक्ष आणि फक्त अर्जुन कुठं चाललं ह्याच्यावरच होतं. ती विचार करते की एवढ्या लवकर अर्जुनबरोबर सायली कुठं चालली असेल, हा विचार करत असते. त्यानंतर अश्विन तिला असं हाक मारतो, अगं प्रिया, मी काय म्हणतोय तुला, जा आवर, जा तू आवरून झोप काढ जा. तर यावरती बोलते प्रिया, हो ठीक आहे, आता मी अंघोळ करते आणि झोपच काढते. त्यानंतर मग अश्विन तिला बोलतो, ठीक आहे, मग मी जातो आता क्लिनिकला, तू आता रेस्ट घे. प्रिया म्हणते, हो ठीक आहे. पण प्रिया अश्विन तिथून निघून गेल्यानंतर अश्विन काय बोलला ह्याच्याकडे तिचं शेवटी लक्षच नव्हतं. तिचं फक्त लक्ष एवढ्याकडेच होतं की सायली एवढ्या लवकर अर्जुनसोबत कुठे गेली असेल. त्यानंतर आपण पाहतो का इकडे ऑफिसमध्ये बाबूला विचारत असतो अर्जुन, काही त्रास नाही ना झाला, कसा झाला प्रवास? तर यावरती बाबू बोलतो, काही नाही आहे व्यवस्थित, काही त्रास वगैरे झाला नाही. मग बाबू म्हणत असतो, मला ना खूप महिपतची भीती वाटत आहे. तर यावरती अर्जुन बोलतो, तुम्हाला सांगू का, महिपत पोलिसांच्या भीतीने कुठे तर पळून गेला आहे. तो तुम्हाला काही करणार नाही, त्याला कोणालाही कळणार नाही की तुम्ही इथं आहात. तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमच्याबरोबर. तेवढ्यातच ना त्याला ठसका लागल्यानंतर सायली पाण्याचा ग्लास त्याला देते आणि काका म्हणते. त्यावरती मात्र त्याला भरून येतं आणि बोलतो, एवढ्या वर्षामध्ये माणसासारखं मला कोणी वागवलंच नाही. आयुष्यामध्ये खूप खूप मोठ्या चुका केल्या, पण आता नाही करायच्या. आता तुम्हाला खरं सांगू का, मी ॲक्सिडेंटबद्दलचं सगळं खरं तुम्हाला सांगायला तयार आहे, असं म्हणत असतो. त्यावरती तो म्हणत असतो, मला भीती तेवढीच वाटते महिपतच्या माणसानं जर समजलं की मी इथं आहे तर तो काही मला जीवन सोडणार नाही, असं तो बोलत असतो. आता सायलीलाही खूप वाईट वाटत असतं की महिपतच्या भीतीने खरंच हा माणूस किती भिलेला आहे. त्यानंतर तो म्हणतो की तुम्ही सगळी खरंच चांगली माणसं आहात आणि तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन आणि मी ॲक्सिडेंटबद्दलचं जे काही मला आठवेल, हळूहळू आठवेल तसं मी तुम्हाला सगळं सांगेन. त्यानंतर अर्जुन बोलतो, तुम्ही विश्रांती घ्या, काळजी करू नका काही, तुम्हाला जे काही आठवेल, कधी काय आठवेल तेव्हा लगेच मला सांगा, म्हणजे झालं. आणि त्यानंतर इकडे चैतन्याला बोलत असतो अर्जुन की यांची चांगली काळजी घे. तर चैतन्य बोलतो, मी नाही ते कोणालाही काही कळून दिले नाही, आपल्या स्टाफ मेंबरलाही काही कळून दिले नाही, त्यामुळे काही विषय येत नाही, मी इथेच आहे त्याची काळजी घ्यायला, जास्तीत जास्त वेळ मी इथेच राहीन त्यांची काळजी घ्यायसाठी, असं बोलत असतो. त्यानंतर अर्जुन आणि सायली ऑफिसच्या बाहेर येतात. ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर सायली म्हणत असते, अहो एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मला ना सुमन काकूंना असं वाटते काही तर त्या अशा शांतच आहेत, काय बोलत नाहीत, काय नाही, काय मला त्यांचं समजणंच आले. आणि सांगू का, प्रिया पण मला असं वाटते की खोटं बोलत आहे, ती खोटं बोलून कुठं तर दुसरीकडेच गेली होती आणि अश्विन भाऊजींना ती फसवत आहे, मला असं वाटत आहे. तुम्हाला खरं सांगू का, कारण की तिने काल वेगळ्या मुलींची नावं सांगितली होती आणि आज वेगळ्या मुलींची सांगितली होती. तुम्हाला सांगू का, मला असं वाटते की प्रियाला नक्की माहिती आहे की महिपत कुठं आहे, ती 100% ना महिपतला भेटायला गेली होती. तर अर्जुन बोलत असतो, सायली असं कसं होईल, कारण की महिपत तर पनवेलमध्ये नसणार आहे. असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, तुला माहिती आहे ना त्याच्या पाठीमागं पोलीस लागले आहेत, मग तो कसा असेल सांग बघू पनवेलमध्ये.
तर यावरती सायली म्हणते, तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे, पण मला 100% खात्री आहे की काल प्रियाना महिपतलाच भेटायला गेली होती आणि आपण महिपतवर लक्षही ठेवलं पाहिजे, त्याचबरोबर प्रियावरही लक्ष ठेवलं पाहिजे असं ती म्हणत असते. त्यानंतर ती बोलते, आपण रविराज काकांच्या घरी जाऊया का, मला ना सुमन काकूंची खूप काळजी वाटत आहे. त्यानंतर मग ते आलेले असतात, रविराज काकांच्या घरी निघालेले असतात. तेवढ्याच इथं रविराज काकांनी चहा मागवलेला असतो आणि प्रतिमा चहा घेऊन आलेली असते. त्यावरती म्हणत असते, हा तुमचा सकाळपासूनचा दुसरा चहा आहे. तर यावरती रविराज बोलतो, काय अगं प्रतिभा, किती बाहेर थंडी आहे, चहा तर पिऊ वाटणारच ना, असा थोडासा चहा असला की बाकी काय नको बघ, छानपैकी गोड मस्त चहा. तर यावरती हे म्हणत असते, हो बास झालं, आता नाही चहा भेटणार तुम्हाला, खूप झाला चहा तुमचा, जरासा विचार करा ना तब्येतीची, अशी ती बोलत असते. त्यानंतर मात्र इकडे ती म्हणत असते, अहो तुम्हाला असं वाटतं का हो सुमन जराशी शांत शांत आहे काही गेल्या दिवसापासून, तुम्ही पाहिले का सुमनला, काय वाटतं तुम्हाला, असं म्हणल्यानंतर रविराज म्हणत असतात, तू म्हणतेस ती बरोबर आहे, काय करायचं, नागराजसारखा नवरा असल्यानंतर काय होणार ते बिचारीची अवस्था. तर आणि तो काल आणि कुठे तर बाहेर निघाला होता, मी त्याला जाऊन दिलेलं नाही, आता त्याचा हा असला आगाऊपणा अजिबात चालणार नाही असं तो म्हणत असतो. तेवढ्यातच इथं प्रतिभा म्हणत असते, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, खरंच सुमन खूप भिवून आहे, मला खरंच जराशी भीतीच वाटते तिच्याबद्दल, तिला काही त्रास वगैरे देतात का काय माहिती, काही समजतच नाही आहे त्यांच्यामधलं. तेवढ्यातच तिथं आता अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन आल्यानंतर इकडे प्रतिभा बोलते, अरे वा, या बसा तुम्ही, ओके सायली मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते, अर्जुन तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते हां, असं म्हणल्यानंतर त्यांना म्हणते रविराजला, त्या दोघांच्या नावाखाली आता तुम्हाला काय चहा वगैरे भेटणार नाही, असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे वा, म्हणजे सिनियर आमच्या घरामध्ये जे चालतं ते तुझ्या घरामध्ये पण तेच चालू असतं, असं म्हणल्यानंतर इकडे ती म्हणत असते, हो अरे सकाळपासून त्यांचे 2 चहा झालेत, आता तुमच्या नावाखाली आता तिसरा चहा मागतील, असं म्हणल्यानंतर इकडे रविराज म्हणत असतात, काय गं प्रतिमा, काय शिकवतेस गं, थोडासा तर चहा पाहिजेच म्हणा आता त्यांच्याबरोबर. म्हणल्यानंतर सायली म्हणत असते, कसं असतं घरोघरी मातीच्या चुली, सगळ्यांच्या घरी सेमच चालू असतं, असं सायली म्हणते. त्यानंतर मात्र सायली जराशी विचारात असते, हे सगळे बोलत आहेत पण ती सुमनचीच वाट बघते आणि सुमनचाच फक्त विचार करत असते. तेवढ्यातच सुमन तिथं आलेली असते चहा घेऊन, चहा देते, रविराज काकांना अर्धा कप चहा देते आणि सायलीला चहा देते आणि अर्जुनला कॉफी देते. तेवढ्यातच आपलं सायली म्हणते, सुमन काकू तुम्ही खांद्यावरती का पदर घेतला आहे, तुम्ही कधीच खांद्यावरती पदर घेत नाही आहे, असं म्हणल्यानंतर सुमन बोलते, काय नाही गं, आज खूप थंडी आहे ना म्हणून पदर घेतला आहे, बाकी काही नाही, असं म्हणते. पण ना सायलीला थोडंसं वेगळं वाटत असतं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तिला काही तर जाणवत होतं, म्हणून ते असं त्यांना खोदून बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यावरती काहीच बोलत नसतात. त्यावरती तिथे त्या चहावर कॉफी देऊन गेल्यानंतर ते त्यांच्याकडे एकदाची पाहत राहिली होती आणि सुमन अशी तिथून गेल्यानंतर ती फक्त विचार करत असते आणि ह्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं, जे काय बाबू आला आहे, बाबूचं आता पण काय करायचं, महिपत कुठं आहे, ह्याचं काय बरं डिस्कशन चाललं होतं, पण सायली त्यामध्ये कुठेच नव्हते म्हणजे तिथे असूनही नव्हते, ती फक्त विचार सुमनचा करत होते. त्यानंतर आपण पाहतो का इकडे नागराजला आपला महिपत म्हणत असतो, काय नागराज शेठ एवढ्या लांब का बसलाय, एकदा तुमचा गळा काय दाबला, तुम्ही जवळ यायला पण तयार नाही, इतकं लांब बसलं आहे का, काय तुम्ही करायचं सांगा बघू, आपल्या लव्ह स्टोरीची 25 वर्ष पूर्ण होतील आता, आपली सिल्वर ज्युबली साजरी करायची सोडून तुम्ही द एंड काय करायला निघालाय, आणि काय तुमचं असं एवढं लांब बसलं आहे, काय एका तुम्ही किल्लेदारांच्या प्रॉपर्टीचा मालक होणार होता आणि आता काय तुम्ही माझं रखवालदार होऊन बसलाय, डे नाईट करताय तुम्ही, सांगा बघू, तुम्हाला माहिती आहे का, मी पाळलेली माझी जी माणसं आहे ती काय ती तुमच्यापेक्षा बरी बघा, म्हणजे त्यांची हालत, 8 तास काम करायचं, घरी जाऊन मस्तपैकी प्यायचं, झोपायचं, मस्तपैकी यायचं, तुमचं काही 24 तास ड्युटी झाल्या, एकदा बबली गेली ह्या आपला येतोय, म्हणजे भारी झाले की नाही, चिचुंदरी गेली की ह्या आपला उंदीर येतोय, असं काही तर बोलत असतात आणि असं बोलून ना तिकडे आपल्या नागराजला राग आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना असं वाटत असतं की नागराजनं त्यांच्याजवळ यावं, उकसवावं, काय तर करावं, पण हा का शांत त्याला कळत नसतं. मग त्याकडे महिपत म्हणत असतो, काय झाले नागराज शेठ, आज एवढं शांत काय आहे. तेवढ्यातच नागराज आता एवढं त्याला काय बोललेलं आहोत, त्याला येतं राग आणि तो जातो महिपत जवळ डायरेक्ट आता महिपतचा धरतो गळा. महिपतला बोलतो, तोंड बंद कर तुझं, काय चाललंय तुझं तोंड वटा करतोस ते, तुला माहीत आहे का, तू जर ना एक गुंड आहेस गुंड आणि मी बॉस आहे, मी तुला पैसे देऊन पाळाय, समजलं का. दुसरी गोष्ट, तुझी काय अवस्था झाली माहिती आहे का, दात पडल्याने सिंहासारखी अवस्था झाली आणि तुला ना काही जर झालं तर हे तुझ्यासाठी कैद कधीही उघडणार नाही, तू कायमस्वरूपी कैद होऊन राहणार आहेस. आणि तुला माहिती आहे का रे, तुला सांगू का,
तू जो ॲक्सिडेंट घडवून आणलास हे पोलिसांना फक्त तुझ्यापर्यंत माहिती आहे, माझ्यापर्यंत कोणी पोचलेलं नाही आणि पोचणार नाही, कळलं का तुला? आणि तुला सांगतो, जर मला ना तुला काय केलं, मी तुला इथं संपून टाकला नाही, तुला गाडवून टाकला का नाही, हे सत्य तुझ्याबरोबर इथं संपल, समजलं का? त्यामुळे शांत बसायचं, असं वटावटा माझ्या पुढं करायचं नाही आणि तोंड बंद करून ठेवायचं, असं तो म्हणत असतो महिपतला. महिपत मात्र हा नागराजचा चेहरा पाहून थोडासा भेलाच होता, कारण की त्याने नागराजला असं त्याच्याशी कधीच बोलताना पाहिलं नव्हतं आणि अचानक एवढं नागराज कसा पिसाळलेला आहे हे त्याला कळतच नसतं. पण नागराजनं मात्र आज त्याच्या मनामध्ये भरलेला सगळा राग आता महिपतसमोर काढलेला असतो आणि महिपतला दाखवून दिलेलं असतं की तू शेवटी पैसे देऊन काम करणारा गुंड आहे, समजलं का? आणि बॉस आहे मी आणि पोलिसांना माहीत आहे फक्त तुझ्याबद्दल, माझ्यापर्यंत कोण पोचवू शकणार नाही आणि तुला मी इथं आत्ता वाटलं तर गाडूनही टाकू शकतो, असं आता नागराज बोललेलं असतं. महिपत मात्र विचार नक्कीच करत असेल की प्रिया आपल्याला बोलली होती की खरा साप नक्कीच नागराज आहे का, तो सगळं करत आहे का, प्रिया त्याच्या टीममध्ये का आहे का, हे सगळं मात्र आता नागराजच्या ह्या कृतीमुळे सत्य वाटण्यासाठी नक्कीच मदत झाली आहे. त्यानंतर आपण पाहतो का इकडे घरामध्ये सुमन किचनमध्ये असते आणि सायली तिचा पदर खाली पडलेला पाहते. सायली तिथे चहाचे कप ठेवायला आली असताना तिच्या पाठीवरती, सुमनच्या पाठीवरती असलेला वळ तिला दिसतो. त्यानंतर यावरती बोलते सायली, का सुमन काकू, तुमचा पदर खाली पडला आहे पण मला तुमच्या पाठीवरचे वळ दिसले, काय झालं नक्की? तर यावरती सुमन बोलते, अगं काही नाही गं, माझाच ना बेंद्रे पण असंच येता जाता दरवाजा लागला मला. त्यानंतर ना सायलीला हे काही उत्तर पटलं नसतं म्हणून सायली लगेच जाते आत्याकडे. आत्याला बोलते, आत्या सुमन काकूंना काय झालं आहे का, मी त्यांच्या पाठीवरती का नाही ओळ पाहिला, मला ना तो ओळ नक्कीच ना कोणी तर मारल्यासारखं वाटते, नक्की काय विषय तुम्हाला काय माहीत आहे का? तर असं म्हणल्यानंतर ती बोलते, प्रतिभा बोलते, काय म्हणजे भाऊजींची हितपर्यंत मजल गेली, असं म्हणतं. सायली बोलते, का काय झालं आहे? तर ती म्हणते, काय नाही गं, आम्हाला माहीत होतं त्या दोघांमध्ये काहीतरी विषय चालू आहे, ते तिला ओरडत आहेत. एक दिवस त्यांनी तिच्यावरती हात उचलला होता पण तो अडवायला मी होते म्हणून त्यांनी त्यानंतर तिला काही मारलं नाही, पण आता त्यांची इथपर्यंत मजल गेली, तिच्यावरती हात पण उचलायला लागले का? खरंच त्यांचं चाललंय तरी काय मला समजतच नाही. तर ती सायली बोलते, असे काय नागराज काका ते असं करत त्यात सुमन काकूंना, तर मग का तुम्ही काय तिला विचारलं नाही का सुमन काकूंना, काही तर विचारायचं ना? तर यावरती प्रतिभा बोलते, अगं मी तिला खूप वेळा विचारायचा प्रयत्न केला, खूप खोदून विचारलं पण ती काही सांगतच नाही, दरवेळी ना नागराज भाऊजींना ना पाठीशी घालत असते, कधीच काही मनातलं सांगत नाही गं. तर त्यावरती प्रतिभा बोलते, चल आता आपण दोघी जण विचारूया का, असं म्हणून. तर सायली म्हणते, नको, तुम्ही एकदा विचारण्याचा प्रयत्न केला आहे ना, तिनं सांगितलं नाही ना तुम्हाला, मग त्यांनाच तुम्हाला सांगायचं नसेल. आता एक काम करते, आता मी एकदा विचारून बघते, मला काय सांगतायत का पाहू, आपण दोघी जाऊन विचारायला नको, तुम्ही एकदा प्रयत्न करून बघितले ना, असून दे, आता मी प्रयत्न करून बघते, असं सायली म्हणत असते. तर प्रतिभा म्हणत असते, काय गं, खरंच मला खूप वाईट वाटतं सुमनचं, खरंच दरवेळी नागराज भाऊजींना पाठीशी घालत असते आणि ते दरवेळी तिचा मात्र अपमान करत असतात, आता तर त्यांची इथपर्यंत मजल गेली आहे. आता हे ऐकून मात्र सायलीलाही खूप वाईट वाटलं होतं. खरंच सुमन काकूंच्यावरती तिनं जो विचार केला तोच नक्की झाला असणार आहे. आता काय करायचं हा ती विचार करत असते. त्यानंतर काय होतं, ते आता परत किचनमध्ये जाते आणि सुमन काकूंना बोलत असते की सुमन काकू, काय झालं आहे, तुम्ही खूप शांत आहात, तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे का, तुम्हाला मला काय सांगायचं आहे का, काय विषय आहे काय, असं ती विचारत असते. तर त्यावरती मात्र सुमन बोलत असते, अगं काही नाही, आणि हे लागले ते तुला सांगितलं ना गं, मला माझा वेंद्रेपणा गं, तो मला दरवाजा थटला लागला आहे, बाकी काही विषय नाही आहे, असं सुमन तिला दाखवून पण देत नाही की आपल्याला काही तर झालं आहे, आपण नाराज आहोत, आपल्या चेहऱ्यावरती आपल्या डोळ्यातून पाणी वगैरे असं काहीच प्रतिक्रियाच देत नाही, असं एकदम नॉर्मल बिहेव करत असते. त्यामुळे सायलीला असं तिला काही विचारण्यासाठी पुढचा प्रश्नच राहिलेला नसतो. तेवढ्यातच आता अर्जुन हाक मारत असतं, सायली करून, येतेस का, झाले का म्हणून. तर यावरती मात्र सायलीला आता तिथून निघून जायला लागणार असतं, पण ती सुमनला थोडंसं खोदून विचारत असतानाही सुमन मात्र काहीच तिच्या मनातलं कळून देत नाही आणि एकदम हसून उत्तर देते. त्यानंतर सायली बोलते, मी निघते आता, असं म्हणल्यानंतर सुमन बोलते, हो ठीक आहे, नंतर ये परत सायली,
असं बोलते. पण सायलीचं तिथून पाय निघत नव्हता, कारण की तिला अजूनही सुमनशी बोलायचं होतं आणि त्यांच्या मनातलं नक्की जाणून घ्यायचं होतं. त्यानंतर मग आता सायली किचनच्या बाहेर येते आणि बोलते अर्जुनला की जरा बाहेर चलताय का, मला तुमच्याशी बोलायचं आहे. असं म्हणल्यानंतर अर्जुन बोलतो हो ठीक आहे चला, आणि त्यानंतर प्रतिमा त्या सुमनला जातो म्हणून निघतो. त्यानंतर हे दोघे बाहेर निघाले असताना इकडे म्हटलं प्रतिभा विचार करत असते काय सायलीला काही समजलं असेल का, ती काय मला सांगेल का. पण त्यावेळी मात्र अर्जुनची समोर काहीच बोलत नाही. आणि आता अर्जुन सायली म्हणते मला बाहेर तुमच्याबरोबर बोलायचं आहे म्हणल्यानंतर ठीक आहे आपण बाहेर जाऊया असं बोलतो. पण सायली थोडीशी शांत आहे, एवढी का टेन्शनमध्ये आहे याचा विचार अर्जुनही करत होता. काय झालं का काय, सुमननं काय सांगितलं असेल का काय. त्यानंतर इकडे बाहेर आल्यानंतर सायली सांगत असते अहो तुम्हाला सांगू का, सुमन काकूंच्या पाठीवरती ना मारल्याचं वळ आहे आणि 100% तुम्हाला सांगते हे सगळं नागराज काका करत आहे. तर त्यावरती अर्जुन लगेच बोलतो काय खरंच काय, आता तो घरी नाही आहे, नाही तुम्ही त्याला तर लगेच विचारलं असतं. असं म्हणल्यानंतर सायली बोलते नाही तर आपण त्यांना काही विचारायला नको, कारण की मी प्रयत्न करून बघितले, आत्यानंही प्रयत्न करून बघितले आहे, पण सुमन काकू काहीच सांगत नाही. आपल्याला असा काहीतरी मार्ग निवडला पाहिजे जेणेकरून सुमन काकूंना स्वतःहून आपल्याला येऊन सांगेल. तर यावर अर्जुन बोलतो हो तू म्हणते तेच बरोबर आहे सायली, आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की तिला आपल्यावरती विश्वास बसावा आणि तिने स्वतः येऊन आपल्याला सांगावं, कारण की ती जोपर्यंत स्वतःहून आपल्याला सांगणार नाही तोपर्यंत आपण नागराज काकाशी बोलूही शकणार नाही आणि त्याला काय आपण विचारू शकणार नाही. आता मात्र सायलीनं एक प्लॅन ठरवला आणि त्या प्लॅननुसार तिने ठरवलं आहे की आपण अशा अशा पद्धतीने हा करूया म्हणजे सुमन काकू स्वतः येऊन आपल्यालाही सांगेल. असं म्हटल्यानंतर मात्र अर्जुनला आपल्या बायकोचा अभिमान वाटत असतो आणि अर्जुन बोलतो अरे वा सायली, खरंच तुझं मात्र एक मात्र आहे की अन्याय सहन करणार नाही आपण, आणि कोणावरती अन्यायही होऊन देणार नाही. खरंच माझी बायको ग्रेट आहे असं आता अर्जुन म्हणत असतो. आता ह्या दोघांनी असा एक प्लॅन ठरवला आहे ज्यामध्ये मात्र सुमन त्या असं एकदम विश्वासात घेऊन सुमन तिच्या मनात जे काय चाललं आहे किंवा ती काय भोगत आहे हे सगळं क्लिअर करेल. त्यानंतर आपण पाहतो का इकडे साक्षी अण्णांसारखा फोन ट्राय करत आहे, पण अजूनही अण्णांचा फोन लागत नाही. म्हणल्यानंतर सचिन बोलतो काय झालं साक्षी, काय झालं फोन लागला नाही का अण्णांना, मला पण खरंच त्यांची खूप काळजी वाटत आहे. तर यावरती साक्षी विचार करत असते नागराज काका फोन का उचलत नाहीत, त्यांचा फोन का लागत नाही, त्यांना माहीत असतं नक्कीच अण्णा कुठं आहे. तेवढ्यातच तो म्हणत असतो खरंच साक्षी आता मलाही अण्णांची काळजी वाटायला लागली आहे, आपण एक काम करूया का, आपण पोलिसात जाऊया का. तर यावरती साक्षी बोलते नाही सचिन, पोलिसात तेवढं नाही जायचं बरं का, तुला सांगू का म्हणजे अण्णांचे जवळचे मित्र आहेत, खास मित्र आहेत, त्यांना माहीत असणार आहे अण्णा कुठं आहे ते, त्यांनाच मी फोन लावत आहे पण त्यांचा आता फोन लागत नाही. तर सचिन बोलत असतो खरं खरं का साक्षी, नाहीतर मला असं वाटतं आपण पोलिसात जावं, कारण की अण्णांना जाऊन खूप दिवस झाले आहे, त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही काही नाही. असं म्हणल्यानंतर साक्षी बोलते नाही सचिन प्लीज मग आत्ता पोलिसात नको. असं म्हणल्यानंतर सचिन बोलते काय झाले साक्षी, तुला मला काही सांगायचं आहे का, तू काय लपवतेस का माझ्यापासून. तर यावरती साक्षी म्हणते सचिन हे बघ खरं सांगू का, मी तुला आत्ता काही खरं खरं काहीच सांगू शकत नाही आहे, आणि तर तू मला फक्त एवढंच कर की मला जास्त काही फोर्स करू नको विचारायचा, एवढंच कर आणि माझ्यासोबत तेवढा राहा रे, मला आता खरंच तुझी खूप गरज आहे, मला तुझ्या सपोर्टची तुझ्या जवळ जवळ राहण्याची खूप गरज आहे, मला सोडून तू जाऊ नको. त्यानंतर आपण पाहतो का इकडे रिक्षातून सायली आणि सुमन आलेले असते. सुमन बोलते अगं सायली इथे कुठे आलो आपण, तू तर म्हणली होतीस ना मार्केटला जायचं आहे खरेदी करायला, मग इथे कसं आलो आपण. तर यावरती सायली बोलते अहो तुम्हाला म्हणलं नाही का आम्ही बाहेर येताना अर्जुन सरांशी जराशी बोलले होते ना यांच्याशी, मग एका केसबरोबर डिस्कशन करायचं, एक 5च मिनिटाचं काम आहे, ते काम करून मग आपण जाऊ. तर यावरती सुमन बोलते हो हो चालेल, पण मला तुझी आयडिया आवडली बरं का, आपल्या अस्मितासाठी हे करायचं, खरंच तिच्यासाठी सामान घेऊन यायची छान मस्त तिला आवडेल. तर यावरती सायली बोलते हो ना, अशा अवस्थेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे, त्यांना काय हवं नको ते पाहिलं पाहिजे ना, म्हणून म्हणलं, आणि त्यात कसं आहे तुमची चॉईसही खूप छान आहे ना, म्हणून तुम्हाला म्हणलं चला माझ्याबरोबर असं बोलते. त्यानंतर ह्या दोघींना ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथे 2-3 बायका आलेल्या असतात आणि त्यावरती अर्जुन बोलत असतो अरे वा सुमन काकू तू पण आलीस का, हां बस बस थोडा वेळ थांब माझं एक 5 मिनिटाचं काम आहे. त्यावरती अर्जुन म्हणत असतो ठीक आहे, मी ना तुम्हाला लेडीजच्या सगळी केसेस स्टडी केले आहेत, तुम्हाला लोकांना तुमचे नवरे त्रास देतात ना असं म्हणत असते. मग त्यावरती मात्र एक बाई सांगायला सुरुवात करते हो हो ना, माझा नवरा तर बघा त्या दिवशी मी ऐकलं नाही तर माझा हात पिरगळला त्याने, हे बघा हाताला किती वन उठलं आहेत. आता ह्या बायका जसं जसं नवऱ्यांबद्दल सांगायला चालू करतात तसं तसं मात्र सुमनच्या चेहऱ्याची भीती वाढलेली असते आणि ते मात्र अर्जुननं नोटीस केलेलं असतं. ती म्हणत असते अहो बघल तर सारखा मारत असतो, आता सहन होत नाही बघा, आता गप बसणार नाही. त्याचबरोबर सायली सुमनकडे पाहत असते की सुमन मात्र खूप अस्वस्थ झालेली तिला दिसत होते. त्यानंतर त्यातली दुसरी बाई म्हणते अहो पोराच्या फीसाठी ठेवलेले पैसे बाबानं दारू पिऊन उडवलं आणि मी काय विचारायला गेले तर मलाच तो मारतोय उलटा.
आणि मी सांगितलं की नको त्या माणसांचे संबंध ठेवू नको. त्यातली एक बाई म्हणत असते की गावातल्या गुंड्यांशी संबंध ठेवतोय, त्यांच्याबरोबर राहतोय, त्याला किती वेळा सांगितलं संबंध ठेवू नको, तरी संबंध ठेवतो आणि मलाच मारतो. आता सुमन मात्र हे सगळं डोळं घट्ट बंद करून ऐकत होती, कारण की तिला त्याचा त्रास होत होता आणि भीती वाटत होती. मग त्या एका म्हणत होत्या की बस झालं, आता आम्ही अन्याय सहन करणार नाही, आता आम्ही अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणार आहे. त्यानंतर तिच्या मनामध्येही असं काहीतरी ऊर्जा आल्यासारखी आता सुमनला झाली होती. आता हा सगळा प्लॅन मात्र अर्जुन आणि सायलीने केला होता आणि त्याचं प्रतिफळ आता त्यांना उद्याच्या एपिसोडमध्ये भेटत आहे. इकडे सुमन बोलते, अर्जुन, सायली, मला तुम्हा दोघांना काहीतरी सांगायचं आहे. मी आत्तापर्यंत आमच्या यांना खूप पाठीशी घातलं होतं, तेवढ्यातच कोणतर ऑफिसमध्ये आलेलं दिसतं आणि आता ही खूप भिलेली असते, तिच्या हातून तो ग्लास पडतो. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला नक्कीच आवडणार आहे की ऑफिसमध्ये आलं होतं कोण नक्की. नागराज तर आला नसेल ना. सुमन नक्की सांगू शकेल का ह्या दोघांना की तिच्या बाबतीत काय होते, की आपला नवरा महिपतला जाऊन भेटला आहे, महिपतच्या पाठीशी आहे, हे सगळं आता सांगू शकेल का. त्यासाठी आपल्याला नक्कीच उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. हा एपिसोड इथं संपला आहे.